आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 22 फेब्रुवारी 2026. विषय: मन. सोनेरी मजकूर. यशया. परमेश्वरा, तुझ्यावर विसंबून असणाऱ्यांना आणि तुझ्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यांना तू खरी शांती देतोस. उत्तरदायी वाचन. रोमकरांस, करिंथकरांस. म्हणून बंधूनो, देवाच्या दयेमुळे मी तुम्हाला विनवितो की तुमची शरीरे देवाला संतोष देणारा जिवंत यज्ञ अशी अर्पण करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आणि यापुढे या जगाच्या आदर्शाप्रमाणे आचरण करू नका. त्याऐवजी तुमच्या मनाच्या नवीनपणामुळे तुमचा बदल होऊ द्या. यासाठी की देवाची पूर्ण आणि त्याला आनंद देणारी उत्तम इच्छा काय आहे हे तुम्हाला कळावे व तिचा तुम्ही स्वीकार करावा. मला देण्यात आलेल्या कृपादानाच्या दृष्टीने मी तुम्हांतील प्रत्येकाला सांगतो की विचार करण्यास योग्य आहे त्या आपल्या योग्यतेपेक्षा आपणाला अधिक श्रेष्ठ मानू नका. तर देवाने सोपवून दिलेल्या परिमाणाप्रमाणे समंजस असा जो मार्ग त्या दृष्टीने विचार करा. परिमाण के अनुसार बांट दिया है, वैसा ही सुबुद्धि के साथ अपने को समझे. स्वाभाविक मनुष्य देवाच्या आत्म्याने प्रगट झालेल्या गोष्टी ग्रहण करीत नाही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या आहेत आणि त्या त्याला समजत नाहीत, कारण त्यांची आध्यात्मिक रीतीने पारख केली जाते. परंतु आध्यात्मिक मनुष्य सर्व गोष्ट पारखू शकतो, कारण त्याची पारख करणे कोणालाही शक्य नसते. कारण पवित्र शास्त्र म्हणते, प्रभूचे मन कोण जाणतो? जो त्याला शिकवू शकेल, परंतु आमच्या ठायी ख्रिस्ताचे मन आहे. धडा उपदेश. बायबल पासून. फिलिप्पीकरांस. जर मग ख्रिस्तात तुमच्यामध्ये काही उत्तेजन आहे, जर तुमच्यामध्ये तुमच्या प्रीतीतून वाढणारे सांत्वन आहे, जर तुमच्यामध्ये आत्म्यात काही भाग आहे, जर तुमच्यामध्ये जिव्हाळा व कळवळा आहे, तर मला पूर्णपणे आनंदी करा. मी सांगतो की तुम्ही त्याच गोष्टीचा विचार करता, एकमेकांविषयी सारखेच प्रेम आहे तर आत्म्यात एक व्हा आणि एकच उद्देश असू द्या. हेवा किंवा पोकळ व्यर्थ अभिमानाने काहीही करू नका. उलट नम्रतेने एकमेकांना स्वतःपेक्षा चांगले माना. प्रत्येक व्यक्तीने केवळ आपलेच हित पाहू नये, तर प्रत्येकाने दुसऱ्यांचे हित सुद्धा पाहावे. ख्रिस्त येशूच्या ठायी जे विचार होते तसेच तुमचेही असू द्या. जरी तो देवाच्या स्वरूपाचा होता तरी देवासारखे असणे हे संपत्ती राखून ठेवण्यासारखे मानले नाही. उलट त्याने सर्व काही सोडून दोल आणि त्याने गुलामाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्याचे रूप धारण केले व तो आपल्या दिसण्यात मनुष्यासारखा झाला. त्याने स्वतःला नम्र केले आणि मरेपर्यंत तो आज्ञाधारक राहिला. होय, वधस्तंभावरच्या मरणापर्यंत तो नम्र झाला. म्हणून देवाने सुद्धा त्याला अत्युच्च केले व सर्व नावाहून जे नाव श्रेष्ठ आहे ते त्याला दिले. यासाठी की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली जे आहे त्या सर्वांनी येशूच्या नावाच्या महिम्यासाठी गुडघे टेकावेत व प्रत्येक जिभेने जाहीर करावे की येशू ख्रिस्त हा देव पिता आहे. म्हणून माझ्या प्रियांनो, जसे तुम्ही मी प्रत्यक्ष असतानाच नव्हे तर आता दूर असताना सुद्धा आज्ञा पाळता, तसे भीतीने कापत तुमचे तारण पूर्ण होण्यासाठी कार्य करीत राहा. कारण देवच असा एक आहे जो तुमच्यामध्ये कार्य करण्याची इच्छा निर्माण करतो व तो संतुष्ट होईल अशा रीतीने कार्य पूर्णत्वास नेतो. मत्तय
येशू गालिल प्रांतात सगळीकडे गेला. येशूने सभास्थानात जाऊन शिकविले व स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली. येशूने लोकांचे सर्व रोग व दुखणी बरी केली. येशूविषयीची बातमी सर्व सूरिया देशभर पसरली. मग जे दुखणेकरी होते, ज्यांना नाना प्रकारचे रोग व आजार होते, ज्यांना भूतबाधा झाली होती, जे फेफरेकरी व पक्षाघाती होते, अशा सर्वांना लोकांनी त्याच्याकडे आणले आणि त्याने त्यांना बरे केले. मार्क. मग ते सरोवराच्या पलीकडच्या बाजूच्या गर्सेकरांच्या देशात आले आणि तो नावेतून उतरला तेव्हा लगेच एक दुष्ट आत्मा लागलेला मनुष्य स्मशानातून निघून त्याच्याकडे आला. हा मनुष्य कबरेमध्ये राहत असे आणि कोणीही त्याला साखळदंडांनी सुद्धा बांधून ठेवू शकत नव्हते, कारण पुष्कळदा त्याच्या पायात बेड्या घालून साखळ्यांनी बांधलेले असतानाही त्याने साखळ्या तोडल्या आणि बेड्यांचे तुकडे केले. कोणीही त्याला काबूत आणू शकत नव्हते. तो रात्रंदिवस कबरांतून आणि डोंगरातून मोठ्याने ओरडत असे आणि दगडांनी स्वतःस ठेचून घेत असे. त्याने येशूला दुरून पाहिले तेव्हा तो येशूकडे धावत आला आणि त्याच्यापुढे होऊन त्याने त्याला नमन केले. व तो मोठ्याने ओरडून, काय पाहिजे? मी तुला देवाची शपथ घालून विनवितो की मला छळू नकोस. कारण येशू त्याला म्हणत होता, अरे अशुद्ध आत्म्या, या माणसातून निघ. मग येशूने त्याला विचारले, तुझे नाव काय? तो मनुष्य येशूला म्हणाला, माझे नाव सैन्य आहे, कारण आम्ही पुष्कळ आहोत. त्यांना या हद्दीतून घालवू नये म्हणून. तो मनुष्य येशूला पुन्हा पुन्हा विनवित होता. तेथे डोंगराच्या कडेला डुकारांचा एक मोठा कळप चरत होता. मग त्या दुष्ट आत्म्याने येशूला विनंती केली आणि म्हणाला, आम्हाला त्या डुकरांत पाठव म्हणजे आम्ही त्यांच्यात शिरू. मग त्याने त्यांना तसे करण्यास परवानगी दिली. मग दुष्ट आत्मे त्या मनुष्यातून बाहेर आले आणि त्या डुकरांत शिरले. मग तो 2000 कळप टेकडीवरून पळत खाली जाऊन सरोवरात पडला व बुडून मेला. त्या कळपाची राखण करणारे लोक दूर पळून गेले व त्यांनी ही बातमी गावात व शेतात सांगितली. तेव्हा काय झाले हे पाहण्यास लोक तेथे आले. ते येशूकडे आले आणि त्यांनी त्या भूतग्रस्ताला तेथे बसलेले पाहिले. त्याने कपडे घातले होते. तो शुद्धीवर आलेला व ज्याला सैन्य नावाच्या भूतांनी पछाडले होते तो तोच होता हे पाहिले तेव्हा त्यांना भीती वाटली. काही लोक तेथे होते व त्यांनी येशूने काय केले हे पाहिले होते. त्यांनी ज्या मनुष्यात दुष्ट आत्मा होता त्याच्या बाबतीत काय घडले हे इतरांना सांगितले. स्तोत्रसंहिता. देव आमचे सामर्थ्य साठवण्याचे भांडार आहे. आम्ही संकटकाळी त्याच्याजवळ नेहमी मदत शोधू शकतो. म्हणून जेव्हा भूकंप होतात आणि पर्वत समुद्रात पडतात तेव्हा आम्हाला भीती वाटत नाही. समुद्र जेव्हा खवळतो आणि पर्वत थरथर कापायला लागतात तेव्हाही आम्हाला भीती वाटत नाही. एक नदी आहे आणि तिचे ओढे नाले देवाच्या शहरात, सर्वशक्तिमान देवाच्या सर्वात पवित्र शहरात सुख समृद्धी आणतात. देव त्या शहरात आहे म्हणून त्याचा कधीही नाश होणार नाही. देव सूर्योदयाच्या पूर्वीच मदत करेल. जेव्हा परमेश्वर रागाने गरजेल आणि पृथ्वी कोलमडेल तेव्हा ती राज्ये भीतीने थरथर कापतील. ती राष्ट्रे पडतील. तो सर्वशक्तिमान परमेश्वर आपल्या बरोबर आहे. याकोबाचा देव ही आपल्यासाठी सुरक्षित जागा आहे. परमेश्वर ज्या शक्तिशाली गोष्टी करतो त्या बघ, तो पृथ्वीवर ज्या भयंकर गोष्टी आणतो त्या बघ. परमेश्वर पृथ्वीवर कुठेही युद्धे थांबवू शकतो. तो सैनिकांचे धनुष्य मोडून त्यांचे भाले तोडू शकतो. तो त्यांचे रथ आगीत जाळू शकतो. देव म्हणतो, शांत राहा आणि मी देव आहे हे लक्षात घ्या. मी राष्ट्रांचा पराभव करतो व जगाला ताब्यात ठेवतो. तो सर्वशक्तिमान परमेश्वर आपल्याबरोबर आहे. याकोबाचा देव ही आपली सुरक्षित जागा आहे. कलस्सैकरांस.
आणि ख्रिस्ताची शांती जिच्यासाठी तुम्ही जे एका देहातील लोक त्या तुम्हाला बोलाविले होते ती तुमच्या अंतःकरणावर राज्य करो आणि नेहमी उपकार मानणारे व्हा. रोमकरांस आणि देव जो धीराचा आणि उत्तेजनाचा उगम आहे, तो तुम्ही ख्रिस्त येशूच्या उदाहरणाप्रमाणे एकमेकांबरोबर एकमताने राहावे असे करावे. म्हणजे तुम्ही सर्वजण एक मुखाने देव जो आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता याला गौरव द्यावे. देव जो सर्व आशेचा उगम त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हाला तो आनंदाने व शांतीने भरो, यासाठी की तुम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आशेत विपुल व्हावे. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. अनंत मन सर्व काही निर्माण करते आणि नियंत्रित करते. प्रश्न: मन म्हणजे काय? उत्तर: मन म्हणजे देव. चुकीचा नाश करणारा हे महान सत्य आहे की देव चांगला एकमेव मन आहे आणि अनंत मनाचा काल्पनिक विरुद्ध, ज्याला सैतान किंवा वाईट म्हणतात, तो मन नाही, सत्य नाही. तर बुद्धिमत्ता किंवा वास्तवाशिवाय चूक आहे. मन एकच असू शकते, कारण देव फक्त एकच आहे. आणि जर मानवांनी दुसरे मन असल्याचा दावा केला आणि दुसरे मन स्वीकारले नाही, तर पाप अज्ञात राहिले असते. जर ते मन अनंत असेल तर आपल्याला फक्त एकच मन असू शकते. आपण अनंततेची भावना दफन करतो, जेव्हा आपण कबूल करतो की देव जरी अनंत असला तरी या अनंततेमध्ये वाईटाचे स्थान आहे. कारण वाईटाला कोणतेही स्थान असू शकत नाही, जिथे सर्व जागा देवाने भरलेली आहे. देव किंवा चांगले, सर्वव्यापी आहे आणि सर्व शक्ती आहे हे कबूल केल्यानंतर, आपण सर्वशक्तिमानतेचा उच्च अर्थ गमावतो, जेव्हा आपण असे मानतो की आणखी एक शक्ती आहे, ज्याला वाईट म्हणतात. एकापेक्षा जास्त मन आहेत हा विश्वास दैवी धर्मशास्त्रासाठी तितकाच हानिकारक आहे जितका प्राचीन पौराणिक कथा आणि मूर्तीपूजा आहे. एका पित्यासह, अगदी देवासह, मानवाचे संपूर्ण कुटुंब भाऊबंद असेल. आणि एका मनाने आणि त्या देवाने किंवा चांगल्या मनाने, मानवाचे बंधुत्व प्रेम आणि सत्याने बनलेले असेल आणि त्यात तत्व आणि आध्यात्मिक शक्तीची एकता असेल जी दैवी विज्ञान बनवते. एकापेक्षा जास्त मनांचे अस्तित्व असणे ही मूर्तीपूजेची मूलभूत चूक होती. या चुकीमुळे आध्यात्मिक शक्तीचे नुकसान. जीवनाची आध्यात्मिक उपस्थिती अनंत सत्य म्हणून विसंगतीशिवाय नष्ट होणे आणि नेहमीच उपस्थित आणि सार्वत्रिक प्रेमाचे विसंगती होणे गृहीत धरले गेले. दैवी विज्ञान खालील स्पष्ट प्रस्तावाद्वारे एक मन आहे या अमूर्त विधानाचे स्पष्टीकरण देते. जर देव किंवा चांगले वास्तविक असेल, तर वाईट, देवाचे विसंगती, अवास्तव आहे. आणि वाईट केवळ अवास्तवला वास्तव देऊनच वास्तविक वाटू शकते. देवाच्या मुलांचे फक्त एकच मन असते. देव, मनुष्याचे मन कधीही पाप करत नाही तेव्हा चांगले वाईटात कसे जाऊ शकते? परिपूर्णतेचा मानक मूळतः देव आणि मनुष्य होता. देवाने स्वतःचे मानक खाली केले आहे आणि मनुष्य पडला आहे का? देव हा माणसाचा निर्माता आहे आणि माणसाचे परिपूर्ण राहण्याचे दैवी तत्व, दैवी कल्पना किंवा प्रतिबिंब, माणूस परिपूर्ण राहतो. माणूस हा देवाच्या अस्तित्वाची अभिव्यक्ती आहे. जर कधी असा क्षण आला जेव्हा माणसाने दैवी परिपूर्णता व्यक्त केली नाही, तर असा क्षण आला जेव्हा माणसाने देव व्यक्त केला नाही. आणि परिणामी असा काळ आला जेव्हा देवता अव्यक्त होती, म्हणजेच अस्तित्वाशिवाय.
जर माणसाने परिपूर्णता गमावली असेल तर त्याने त्याचे परिपूर्ण तत्व दैवी मन गमावले आहे. जर माणूस या परिपूर्ण तत्वाशिवाय किंवा मनाशिवाय कधी अस्तित्वात असेल तर माणसाचे अस्तित्व एक मिथक होते. चेतना, तसेच कृती, मनाद्वारे नियंत्रित केली जाते, ती देवामध्ये आहे, जो विज्ञानाने प्रकट केलेल्या सर्व गोष्टींचा उगम आणि शासक आहे. एकदा येशूने एका आजाराचे नाव विचारले, असा आजार ज्याला आधुनिक लोक डिमेन्शिया म्हणतात. त्या राक्षसाने किंवा वाईटाने उत्तर दिले की त्याचे नाव सैन्य आहे. त्यानंतर येशूने वाईटाला बाहेर काढले आणि वेडा माणूस बदलला आणि लगेचच बरा झाला. शास्त्र असे सूचित करते की येशूने वाईटाला स्वतःला दाखवले आणि त्यामुळे त्याचा नाश झाला. सर्व आजारांचे प्राप्त करणारे कारण आणि पाया म्हणजे भीती, अज्ञान किंवा पाप. आजार नेहमीच मानसिकरित्या मनोरंजन केलेल्या खोट्या भावनेने प्रेरित होतो, नष्ट होत नाही. आजार म्हणजे बाह्य विचारांची प्रतिमा. मानसिक स्थितीला भौतिक अवस्था म्हणतात. नश्वर मनात शारीरिक स्थिती म्हणून जे काही जपले जाते ते शरीरावर प्रतिबिंबित होते. अगाध मन व्यक्त होते. अनंत प्रेमाची खोली, रुंदी, उंची, सामर्थ्य, वैभव आणि वैभव सर्व जागा व्यापून टाकते. ते पुरेसे आहे. मानवी भाषा अस्तित्वात असलेल्या गोष्टींचा फक्त एक अमर्याद भाग पुनरावृत्ती करू शकते. परिपूर्ण आदर्श, माणूस, नश्वरांना त्याच्या अनंत तत्वापेक्षा, प्रेमापेक्षा जास्त दिसत नाही किंवा समजत नाही. तत्व आणि त्याची कल्पना, माणूस, सहअस्तित्वात आणि शाश्वत आहेत. कारण मन सर्व काही बनवते, त्यामुळे खालच्या शक्तीने बनवण्यासाठी काहीही उरलेले नाही. आत्मा मनाच्या विज्ञानाद्वारे कार्य करतो, कधीही माणसाला जमिनीची नांगरणी करण्यास भाग पाडत नाही. तर त्याला मातीपेक्षा श्रेष्ठ बनवतो. याचे ज्ञान माणसाला मातीच्या वर, पृथ्वी आणि त्याच्या वातावरणाच्या वर जाणीवपूर्वक आध्यात्मिक सुसंवाद आणि शाश्वत अस्तित्वाकडे उचलते. विज्ञान सर्व आजारांचे मूळ मानसिक असल्याचेच उघड करत नाही, तर ते असेही घोषित करते की सर्व आजार दैवी मनाने बरे होतात. आपण औषधावर किंवा मानवी श्रद्धा किंवा प्रयत्नांवर कितीही विश्वास ठेवला तरी या मनाशिवाय कोणताही उपचार होऊ शकत नाही. भौतिकतेतून आजारी व्यक्तीला जे काही चांगले वाटेल ते पदार्थ नव्हे तर नश्वर मनच त्यांना देते. परंतु आजारी व्यक्ती दैवी शक्तीशिवाय कधीही खरोखर बरे होत नाहीत. केवळ सत्य, जीवन आणि प्रेमाची कृतीच सुसंवाद देऊ शकते. सत्य एक नवीन प्राणी निर्माण करते, ज्यामध्ये जुन्या गोष्टी निघून जातात आणि सर्व गोष्टी नवीन होतात. वंशाच्या उन्नतीची आवश्यकता ही मन करू शकते या वस्तुस्थितीची जनक आहे. कारण मन अशुद्धतेऐवजी शुद्धता, कमकुवतपणाऐवजी शक्ती आणि रोगाऐवजी आरोग्य देऊ शकते. सत्य हे संपूर्ण व्यवस्थेत एक परिवर्तनकारी आहे आणि ते सर्व गोष्टींमध्ये संपूर्ण बनवू शकते. ख्रिश्चन विज्ञानाच्या तथ्यांना कायम ठेवा, की आत्मा हा देव आहे आणि म्हणून तो आजारी असू शकत नाही. ज्याला पदार्थ म्हणतात ते आजारी असू शकत नाही. की सर्व कार्यकारणभाव म्हणजे मन, जे आध्यात्मिक कायद्याद्वारे कार्य करते. मग सत्य आणि प्रेमाच्या अढळ समजुतीने तुमचा पाया धरा आणि तुम्ही जिंकाल. रोगाच्या सुरुवातीच्या किंवा प्रगत टप्प्यांना आंधळे आणि शांतपणे अधीन होण्याऐवजी त्यांच्याविरुद्ध बंड करा. मनाच्या शक्तीने नाकारता येणार नाही अशा एकाच वेदना तुम्ही सहन करू शकता असा विश्वास सोडून द्या आणि अशा प्रकारे तुम्ही शरीरात वेदनांचा विकास रोखू शकता.
देवाचा कोणताही नियम या परिणामात अडथळा आणत नाही. ख्रिश्चन शास्त्रज्ञाचे औषध म्हणजे मन, दैवी सत्य जे माणसाला मुक्त करते. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते. आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले. भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे, आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.